एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। आपण पाहता एबीपी माझा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मी श्रुती कुलकर्णी। बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेऊया। सुरुवात करूया 100 हेडलाइन्सला। दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ईव्हीएम संदर्भात महत्त्वाची बैठक। अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बैठकीसाठी उपस्थित। ईव्हीएम विरोधात सर्व विरोधक एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत। ईव्हीएम बद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी हीच आमची अपेक्षा। तर बैठकीत दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्र विषयी चर्चा झाली, राहुल कलाटेंची माहिती। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीत ईव्हीएम मधील मतांची उमेदवार निहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवार निहाय स्लिप्सची संख्या यात कोणतीही तफावत आढळली नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 3 दिवसीय विशेष अधिवेशन संपल्यानंतर सर्व आमदारांची धाकधूक वाढली। सर्वांचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे, तर मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सडकून टीका। 100 शकुनी मेल्यावर पवार जन्माला आले, पडळकरांचं मार्कडवाडीत वक्तव्य। उंदरांचा सुळसुळाट झाला म्हणून पवार साहेबांना काही फरक नाही, असे घुशी, साप, उंदर पळत असतात। उत्तम जानकरांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल म्हातेले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कारवाई करण्याची केली मागणी। तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा आरोग्यमंत्रीपद मिळावं यासाठी तुळजाभवानीची महाआरती। मतदारसंघातील 1500 लाडक्या बहिणींनी एकत्र येत केली महाआरती। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं ईव्हीएम विरोधात आंदोलन। ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात केलं विसर्जन। ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। मार्कडवाडीतील गावकऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला अडवण्याचा अधिकार सरकार किंवा पोलिसांना नाही, मग काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीतील मतदान थांबवण्याचा आदेश का दिला का याचा खुलासा एकनाथ शिंदेंनी करावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। निवडून आलेले राजे नाहीत तर प्रतिनिधी आहेत। देशात नोकराला काढण्याचा अधिकार जनतेला आहे आणि नोकर निघत नसेल तर हिंसाचार करण्याचा अधिकारही जनतेला कायद्याने दिलाय। वन नेशन वन इलेक्शनवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। यंदा गोपीनाथ मुंडे यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचा पंकजा मुंडे यांचा निर्णय। उद्या पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाणार। सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान गडावर नेहमीप्रमाणे कार्यक्रम होतील, पंकजा मुंडेंची एक्सवर माहिती। बीडच्या केज शहरात कळंब रोडवर बस पेटवली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला अटक करावी या मागणीसाठी आंदोलक संतप्त, रास्ता रोकोही केला। मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पीएसआय राजेश पाटील यांना निलंबित, तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची माहिती। बीडचा बिहार होतोय, सरपंचाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक झालीच पाहिजे, बजरंग सोनावणेंची मागणी। बीडमध्ये व्यापाऱ्याचं अपहरण करून खंडणीची मागणी। पैसे देऊन व्यापाऱ्याने केली स्वतःची सुटका, या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मस्ताजोग येथील सरपंचाची हत्या आणि परळीतील तरुण व्यापाऱ्याच्या अपहरणाचा तपास यंत्रणेमार्फत व्हावा, तर यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, पंकजा मुंडेंची माहिती। आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण आणि हत्या प्रकरण। पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। या अपघातात 7 जणांचा मृत्यू। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाचा वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल। बेस्ट बस चालकांवर बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का, असा सवाल।
कुर्ल्यातील अपघातग्रस्त बेस्ट बस चालकानं मद्यपान केलेलं नाही. बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडून स्पष्ट. पोलिसांच्या अहवालातही मद्यपानाचा उल्लेख नसल्याचा महाव्यवस्थापकांचा दावा. कुर्ल्यात झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर. बेस्ट बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत द्या. काँग्रेस आमदार अस्लम शेख यांची मागणी. तर महापालिका प्रशासन आणि बेस्ट प्रशासनावर शेख यांची टीका. कुर्ला अपघात प्रकरणात जखमी झालेल्या नागरिकांची काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. आमदार ज्योती गायकवाड, अमीन पटेल आणि माजी मंत्री अस्लम शेख भाभा रुग्णालयात जखमींच्या भेटीला. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीची प्रसाद लाड यांना शिवीगाळ. या प्रकरणी गुन्हा दाखल. हिंगोलीतील वंचितच्या उमेदवाराकडून स्वतःवर हल्ला. सहानुभूती मिळवण्यासाठी वंचितच्या दिलीप मस्केंचा स्वतःवर हल्ला. 18 नोव्हेंबरला दिलीप मस्केंनी गाडी फोडून बनाव केल्याचं तपासात निष्पन्न. भाजपचे कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज बोलावली आहे रिफायनरी समर्थकांची बैठक. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडेल. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठीही प्रयत्न केले जातील. मनोज जरांगेंनी संतोष देशमुख यांच्या घरी जात केलं कुटुंबियांचं सांत्वन. सरपंच देशमुख यांची हत्या झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे. माढा विधानसभेवर विजय मिळवल्यानंतर आमदारकीची शपथ घेऊन अभिजित पाटील पोहोचले रायगडावर. रायगडावर जाऊन घेतलं छत्रपती शिवरायांचं दर्शन. दुर्गाडी किल्ल्याबाबत 48 वर्षांनी लागलेल्या निकालाचं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत. कोर्टाचे आभार मानत पेढे भरवत चव्हाण यांच्याकडून निकालाचं स्वागत. दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगावच्या यात्रेला 29 डिसेंबरपासून सुरुवात. यात्रेनिमित्त लोहा कंधारचे नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेतली. खंडोबारायाची आरतीही केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार. लवकरच भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा पाहता येणार. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातील विशाल एंटरप्राइजेस कंपनीच्या औषधांचा वापर थांबवण्यात आलाय. बोगस औषधांच्या प्रकरणानंतर औषधांच्या पुरवठा टेंडरमधूनही या कंपनीला वगळण्यात आलंय. बनावट कंपन्यांकडून कुठलीही औषधी खरेदी झालेली नाही. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती. जिल्हा रुग्णालयातील सगळी औषधं व्यवस्थित असल्याचीही माहिती. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात सर्वधर्मीयांचं मूक आंदोलन. बौद्ध भिक्खू यांचा आंदोलनात मोठा सहभाग. पुण्याच्या देहू रोड परिसरातील गांधीनगरमध्ये रोहिंग्यांचं बेकायदेशीर वास्तव्य. म्यानमारमधून बांगलादेश आणि त्यानंतर थेट पुण्यात वास्तव्य. गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाची चौघांवर कारवाई. भिवंडीत सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि भाजपचा मोर्चा. हिंदूंवर बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराविरोधातील मोर्चात महिलांचा मोठा सहभाग. पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो मार्गावर मानवी साखळी तयार करत हिंदू समाजाचं आंदोलन. यावेळी हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करण्याची मागणी. बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपुरात सकल हिंदू समाजाकडून भव्य मोर्चे. नागपूर शहरातील सर्व 6 वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातून एक अशा पद्धतीनं 6 मोर्चे काढण्यात आले. व्हरायटी चौकावर निषेध सभेचं आयोजन. बांगलादेश विरोधातील अमरावतीत सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा. भाजप नेत्या नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड मोर्चात सहभागी. नागपुरात आंदोलनादरम्यान तरुणांकडून बांगलादेशच्या ध्वजाचा अपमान. यावेळी घोषणाबाजी करत बांगलादेश तरुणांकडून सरकारचा निषेध. यवतमाळ शहरात सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा. हातात भगवा ध्वज घेत पदयात्रा काढत बांगलादेश सरकारचा निषेध केला. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाचा मोर्चा.
यावेळी हिंदू समाजावरील अत्याचार बंद करा अशी जोरदार घोषणाबाजी. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भंडाऱ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा. यावेळी हिंदू बांधवांच्या हातात 200 मीटर लांब भगवा ध्वज आणि हातात भगवा झेंडा होता. जय श्रीरामच्याही घोषणा दिल्या. अकोल्यात बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात जन आक्रोश मोर्चा. काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी. भाजप आमदार हरीश पिंपळेंनी फाडला बांगलादेशचा झेंडा. बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन. यावेळी बांगलादेशाचा ध्वज पायदळीत उडवण्यात आला. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा. जालना जिल्ह्यातील बदनापूर, मंठा, अंबड तालुक्यात हिंदू समाज रस्त्यावर. मंठा शहरात बंद पाडून निषेध. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संगमनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा. ठिय्या आंदोलनही केलं. आंदोलनात संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्यासह सत्यजित तांबे, जयश्री थोरातही सहभागी. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराबाबत अलिबागमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक. अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून मुकनिदर्शनं काढत मोर्चा काढला. शिवसेना आमदार महेंद्र दळवी मोर्चात सहभागी. मनसेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. वाढती गुन्हेगारी, कृषी विभागातील भ्रष्टाचार आणि अवैध कामांविरोधात मोर्चा. कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोडण्याचा मनसेचा इशारा. नागपुरातील संविधान शिल्पाचं नुकसान झाल्याच्या घटनेनंतर परभणीत रेल रोको. नुकसान करणाऱ्या माथेफिरूला जमावाकडून सोप. माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात, तर अर्धा तासाच्या आंदोलनानंतर नंदीग्राम एक्सप्रेस रवाना. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिकमधील शाळांच्या वेळेत बदल. मनपाच्या शाळा 7 ऐवजी 8 वाजता भरणार, तर खासगी शाळा 8 ऐवजी 9 वाजता भरणार. महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय. अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे नंदुरबारमध्ये सोयाबीनच्या एकरी उत्पादनात घट. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे दर निम्म्यावर. शासकीय हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी. शेतकरी नाराज. येत्या शनिवारपासून बारामतीच्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू होणार. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती तर सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. दुसऱ्याच्या शेतीवर पीक विमा काढून एका अज्ञात व्यक्तीकडून शेतकरी आणि विमा कंपनीची फसवणूक. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातील ही घटना. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात कांदा पिकाचा विमा उतरवण्यात मोठा घोटाळा. शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना तसंच कमी लागवड केलेली असतानाही जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर. शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या. दोघांकडून 5 चोरीचे गुन्हे उघडकीस. त्यांच्याकडून रेल्वे विभागाचे 3 टन कॉपर केबलसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त. जालन्यात पत्नीचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये चुकून पतीच्या खात्यात आले होते. विलास भुतेकर यांनी हे पैसे शासनाला परत केले. भिवंडी महापालिका मुख्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांकडून कारवाईचा बडगा. कामकाजात शिस्त आणण्याच्या उद्देशानं कायदेशीर कारवाई. ठाण्याच्या राबोडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. गहाळ झालेले 40 मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना परत केले. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील टायटन शोरूममध्ये मोठी चोरी. चोरट्यांनी 20 लाखांचं ब्रँडेड घड्याळ लंपास केलं. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. चंद्रपूरच्या चिमूरमधून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. या प्रकरणी नरेश राहुले या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला अटक. 26 नोव्हेंबरपासून अरुणा काकडे होत्या बेपत्ता. छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोल नाक्याजवळ गोळीबार. कारमधून आलेल्या अज्ञात आरोपीकडून ट्रक चालकावर गोळीबार. ट्रक चालक जखमी. पुण्यात एका नवजात बालकाला रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर. वडगाव बुद्रुकच्या रेणुकानगर परिसरातील घटना. रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बाळाच्या तोंडावर बांधली होती पिशवी.
जळगाव शहरातील MIDC परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे कारने पेट घेतला असावा असा अंदाज. आगीत संपूर्ण कार जळून खाक. रायगडच्या पेण खोपोली महामार्गावर विचित्र अपघात. चारचाकीची दुचाकीला धडक. अपघातात पती पत्नी गंभीर जखमी. घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद. धाराशिवमध्ये धुळे सोलापूर बायपास रस्त्यावर भीषण अपघात. ट्रक चालकानं 13 वर्षीय शाळकरी मुलाला चिरडलं. अपघातात ट्रक चालक आणि वाहकही जखमी. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे एका हॉटेलला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही. दक्षिण मुंबईतील खेतवाडीच्या पठ्ठे बापूराव मार्गावरील डायमंड हॉटेलला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. उरल्या अपघातानंतर नाशिकच्या महामार्ग बस स्थानकातील अपघातग्रस्त बसची RTO पथकाकडून तपासणी. शनिवारी रात्री नाशिकच्या महामार्ग बस स्थानकात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडला होता भीषण अपघात. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाचा हल्ला. वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू. अलिबागमधील सोंडी गावाजवळ एका भरधाव BMW कार घुसली गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मेकॅनिकसह 2 ग्राहकांना धडक. अपघातात 3 जण गंभीर जखमी. कार चालक संदीप गायकवाडवर गुन्हा दाखल. इंदापूर तालुक्यातील डाळजमध्ये 10 ते 12 वाहनांचा अपघात. ट्रक चालकानं मागून ठोकल्यानं 10 ते 12 वाहनं एकमेकांवर आदळली. ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. यवतमाळच्या आर्णी रोडवर कृषीनगरजवळ एका भरधाव कारनं भाजी विक्रेते आणि दुचाकीस्वारांना उडवलं. या अपघातात 3 जण गंभीर जखमी. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या कारनं घोडागाडीला धडक दिली. धडकेमुळे घोडा हवेत उंच उडून दूरवर फेकला गेला. घोड्याचा जागीच मृत्यू. 5 जण जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला भीषण आग. आगीमुळे पुणे मुंबई द्रुतगतीवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वर्ध्याच्या वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. तब्बल 55 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील देवगाव रंगारीच्या शुभम मढीकरला MPSC परीक्षेत यश. हायर स्टेनोग्राफर, लोअर स्टेनोग्राफर आणि स्टेनोटायपिस्ट या 3ही पदावर राज्यात शुभमची अनुक्रमे 2ऱ्या, 3ऱ्या आणि प्रथम क्रमांकावर निवड. आणि या बातम्या